पिंपरी चिंचवडमध्ये खून सत्र थांबेना। आज मोशीत झाला आठवड्यातील चौथा खून। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय असे विचारण्याजोगी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही दिवसात निर्माण झाली आहे। आठवडाभरात 4 खून झाले असून त्यातील 2 तर अल्पवयीन मुलामुलींचे। एका दिवसात दिनांक 11 रोजी 2.5 तासाच्या फरकाने झाले। 2 खून हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कामगिरीत पहिला व तिसरा क्रमांक शहरात पटकवलेल्या चिखली आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले गेले। हे खून सत्र थांबलेले नाही। आज पहाटे आणखी एक खून मोशी येथे कोयत्याने करण्यात आला। त्यातून कोयता गँगचा उच्छेदही शहरात सुरूच राहिला। यापूर्वी दिघी आणि चिखलीतून खून कोयत्यानेच झालेले आहेत। नमूद करण्याजोगी बाब म्हणजे चिखलीच्या खुनातील 3 मारेकरी हे अल्पवयीन असून त्यातून बाल गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। 4ही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी काही तासात आवळल्या असल्या तरी त्यात गेलेले 4घांचे जीव काय परत येणार का अशी विचारणा पिंपरी चिंचवडकर सजग नागरिक आता पोलिसांना करू लागलेत। खूनच नाही तर खुनाचे प्रयत्न, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यातही यावर्षीच्या पहिल्या 4 महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे। बलात्कार, जबरी चोरीचे गुन्हे लक्षणीय असल्याची पोलिसांची आकडेवारी सांगते आहे। 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2025 पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बलात्काराच्या 83 घटना घडल्या असून 67 खुनी हल्ले झालेत। गेल्या वर्षीच्या पहिल्या 4 महिन्यात खुनी हल्ले तथा खुनाच्या प्रयत्नाचे 32 गुन्हे नोंदले गेले होते। म्हणजे यावर्षी त्यात दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 35 ने वाढ झाली आहे। यावर्षी 4 महिन्यात 70 जबरी चोऱ्या झाल्या असून 213 अपहरणाचे गुन्हे नोंदवले आहेत। 2024 मध्ये जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात अपहरणाची संख्या 159 होती, ते यावर्षी 4 महिन्यात 59 ने वाढले आहेत। या काळात 16 खून झाले असून त्यातील 15 उघडकीस आले। त्यातील 4 खून हे गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये झाले असून तेवढेच खून या मे महिन्यात एका आठवड्यात झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले। अल्पवयीन मुले ही खून करत असल्याने पोलिसांचा धाक राहिलाच नसल्याची टीका होते। आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास MIDC भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी ग्रँड हॉटेल समोर ज्ञानेश्वर माऊली बर्गे राहणार चिंबळी याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला। त्या प्रकरणी अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैत सर्व राहणार चिंबळी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रथमदर्शनी पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाला असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी आपल्या आवाजला सांगितले। पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागामध्ये आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीवर कोयत्याने जे आहे हल्ला करून त्याचा मृत्यू झालेला आहे। स्वतः आपल्यासोबत ह्या विभागाचे DCP आहेत शिवाजी पवार, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ नेमकं काय प्रकरण आहे। सर, आपण पाहतोय मोशीतील जे मोशी ग्रँड हॉटेल आहे त्यासमोर एक घटना घडली आहे की एका माणसावर कोयत्याने हल्ला करून त्याचं खून करण्यात आलंय। नेमकी काय माहिती याबद्दल? ही रात्री पहाटे 3 वाजेच्या दरम्यानची घटना आहे। याच्यामधील जो मृतक आहे ज्ञानेश्वर बर्गे हा त्याचे इतर जे मित्र आहेत 2 जण, अशोक मासाळकर आणि संकेत जैन यांच्यासोबत जेवण करायला गेला होता। त्यांच्यानंतर रात्री जेवण वगैरे झालं। त्यांचा जुना काही आर्थिक व्यवहार आहे, त्या व्यवहारामधनं ही घटना घडली असं प्रथमदर्शनी तपासामध्ये निदर्शनास येत आहे। जो मासाळकर आहे त्यांनी नंतर त्याचे 2 भाऊ आणि इतर एक मित्राला बोलून घेतलं आणि रात्री 3 वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर बर्गे जे आहेत त्यांच्यावरती कोयत्याने आणि लाकडी काठी आहे त्यांनी हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये त्यांचा ज्ञानेश्वर बर्गे जे त्यांचा मृत्यू झालेला आहे। या गुन्ह्यातले जे 5ही आरोपी आहेत ते आम्ही पहाटेच निष्पन्न करून 5ही आरोपींना आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची संपूर्ण जी कायदेशीर प्रक्रिया करून अटक करण्याची कारवाई चालू आहे। हे जे 5ही आरोपी ह्यांची काही पूर्व काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? आरोपींची फक्त एका आरोपीवरती 2 गुन्हे आहेत। एक मारामारीचा आहे जुना गुन्हा किरकोळ आणि एक मॉलेस्टेशनची केस आहे 354 ज्याला आपण सेक्शनमध्ये रजिस्टर होतात। आणि बाकी आरोपींचं तर असंच काही रेकॉर्ड अजून मिळून आलेलं नाही। तपासामध्ये अजून त्याच्या संदर्भात आम्ही माहिती घेतो। सध्या काय कलम त्यांच्यावर लावण्यात आले आणि इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आले, पुढे जाऊन काय निष्पन्न होणार? हा गुन्हा जो आहे मर्डरच्या सेक्शन्समध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये तसेच जे हत्यार वापरले त्या संदर्भातले देखील आपण कलमांचा समावेश यामध्ये केलेला आहे। आता आरोपी अटक करून पुढचा त्यांचा PCR घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील तपास जो आहे तो करण्यात येईल। तर निश्चितच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात जी धक्कादायक घटना घडली आहे त्यामधील जे 5ही आरोपी आहेत ते आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती स्वतः DCP पवार यांनी दिली आहे। कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।